उपाययोजना करण्याचं आवाहन वित्तमंत्र्यांनी केलं। केंद्र सरकारनं 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 75 लाखांहून अधिक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यासाठी 7,981 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी ही माहिती दिली। सरकार कल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजातील सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे। ते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग अनुसूचित जातीतील वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे, असं त्यांनी सांगितलं। अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांअंतर्गत होणाऱ्या खर्चात सातत्यानं सकारात्मक वाढ होत असून ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि इतरांसाठी असलेल्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 21% वाढीचा समावेश आहे, असं मंत्र्यांनी सांगितलं। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामात आणखी 3